सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की खूप संघर्ष केल्यानंतर तुम्हाला आज तुमच्या अडचणींमधून सुटका मिळेल. तुमचं नशीब हळूहळू उजळत जाईल. तसेच वाढलेल्या आर्थिक अडचणींमधून देखील तुम्हाला आता मुक्ती मिळेल. जर तुम्हाला एखादा छोटासा किंवा पार्ट टाइम व्यवसाय सुरू करायचा तुम्ही जर विचार करत असाल तर त्यासाठी वेळ काढणं इथून पुढे तुम्हाला सोपं जाईल. आजचा दिवस हा तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा आहे, पण त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न हे करत राहावं लागेल. व्यवसायाच्या कामासाठी आज तुम्ही दूरच्या प्रवासाला देखील जाऊ शकता. आज तुमची आर्थिक स्थिती ही ठीकठाक राहील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाबद्दल घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा वडीलधाऱ्यांशी सल्लामसलत तुमची होऊ शकते. आज संध्याकाळी तुमच्या घरी एखाद्या पाहुण्याचं आगमन होण्याची देखील दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये एक प्रकारची आनंदाची भावना निर्माण होईल. तुमचं राहणीमान सुधारण्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची खरेदी करावी लागेल. यामुळे तुमचा खर्च देखील थोडासा वाढेल. आज तुम्ही मुलांच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये सापडू शकता, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांकडे आज जास्त लक्ष द्याल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये चांगली गती येईल. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होतील आणि तुमची आर्थिक स्थितीही खूप मजबूत होईल. तुम्हाला तुमची ही प्रगती कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आजच्या दिवशी तुम्हाला अनावश्यक कामांपासून दूर राहावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. त्यांना शिक्षणामध्ये मित्रांचं चांगलं सहकार्य लाभेल. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज तुमच्या भावंडांच्या आरोग्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहू शकता, त्यामुळे त्यांची पूर्ण काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तुमचा जीवनसाथीदार कठीण काळामध्ये तुम्हाला पूर्ण साथ देईल. आज तुम्ही तुमच्या परिस्थितीबद्दल म्हणजेच आर्थिक परिस्थितीबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहू शकता, त्यामुळे तुमच्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवणं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यार्थी आज त्यांच्या शिक्षक आणि मित्रांसोबत एखाद्या पार्टीचं आयोजन देखील करू शकतात, ज्यामुळे त्यांना मनापासून आनंद होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमचा आळस हा सोडावा लागेल आणि तरच तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुमची असलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकाल आणि आज तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष देखील केंद्रित करू शकाल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल विशेषतः चिंतेमध्ये राहू शकता, कारण काही काळापासून तुमचा व्यवसाय नियमितपणे चालत नाहीये. ही अस्थिरता तुम्हाला सोडवतही नाहीये. आज तुम्हाला वडील आणि मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्यानं तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन संकल्पना मिळतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा, यामुळे तुम्हाला पुण्य लाभेल. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा धावपळीचा दिवस राहील, परंतु या धावपळीमध्ये चांगलं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. यामुळे तुम्ही उत्साहानं तुमची सर्व कामं पूर्ण कराल. काही काळानंतर तुम्हाला चांगले करार मिळतील, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. मुलांच्या लग्नासाठी आज चांगले प्रस्ताव येतील, ज्यामुळे कुटुंबामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण राहील. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काही धार्मिक कार्यांमध्ये घालवाल, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. आज नशीब
67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काही विरोधकांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही तुमच्या धैर्य आणि बुद्धीनं या लोकांना हरवण्यामध्ये यशस्वी व्हाल. मात्र तुम्हाला तुमचा कमकुवतपणा आणि दुर्गुण यांचा त्याग मात्र करावा लागेल. आज काही अनावश्यक चिंता तुम्हाला त्रास देऊ शकतील. यापैकी काही चिंता या खऱ्या होतील, परंतु तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या असतील त्या. कुटुंबामध्ये आज एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील आणि आनंदाचं वातावरणही तुमच्यात राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव जपमालेचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की कार्यक्षेत्रातील आणि व्यवसायातील ताणतणाव तुम्ही स्वतःवरती हावी होऊ देऊ नका, नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बिघडलेल्या वातावरणात देखील आज तुमची नवीन योजना यशस्वी होईल. तुमच्या काही जुन्या अडचणी सुरू आहेत तर त्यातून तुम्हाला आज नक्कीच मुक्ती मिळेल. मात्र तुम्ही निराशावादी विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका, तरच वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. जर तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे, ज्यामध्ये तुम्हाला नशिबाची देखील साथ मिळेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की जर आज तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तुम्हाला ते परत मिळवायचे असतील तर ते मात्र खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला परत मिळतील, परंतु तुमच्या दैनंदिन कामांमध्ये निष्काळजीपणा मात्र करू नका. व्यवसायातील प्रगतीमुळे तुमचा आत्मविश्वास हा वाढलेला राहील. आज तुम्ही तुमच्या घरासाठी घरगुती वस्तूंच्या खरेदीमध्ये जास्त वेळ घालवू शकता, ज्यामुळे तुमचा खर्च देखील थोडा वाढेल. जीवनसाथीदारासोबतचे प्रेमसंबंध खूप मजबूत राहतील, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा येईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की जे लोक खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहेत त्यांना आज चांगला नफा मिळेल. दिवसभर तुम्हाला शुभ बातम्या देखील मिळत राहतील. मित्रांसोबत विनोद आणि गप्पा गोष्टी तुमच्या वाढतील, परंतु अनावश्यक भांडणांमध्ये पडणं तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर यामुळे तुमचा मूड मात्र खराब होऊ शकतो. आज तुम्ही धार्मिक स्थळांच्या दर्शनाला जाण्याचा विचार देखील करू शकता, ज्यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. आईच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागेल. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची अध्यात्म आणि धर्मामध्ये रुची वाढीस लागेल. प्रवास आणि शुभ कार्यांमध्ये तुम्हाला सहकार्य मिळेल. वेळेचा योग्य वापर केल्यानं तुमचं नशीब उजळेल. आज तुम्हाला नोकरीमध्ये उच्च अधिकाऱ्यांच्या सहकार्याचा लाभ घेण्याची चांगली संधी देखील मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर आज तुम्हाला कोणाला पैसे उधार द्यावे लागले तर अजिबात देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची गरज आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आई वडिलांची आणि गुरुजनांची सेवा करण्याची संधी मिळेल. आज प्रगतीच्या क्षेत्रामध्ये नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अभ्यास आणि अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढणं स्वाभाविक आहे, परंतु तुम्हाला आज तुमच्या शत्रूंपासून आणि शत्रुत्वपूर्ण सहकाऱ्यांपासून सावध मात्र राहावं लागेल. कुटुंबामध्ये तुमच्या एखादा वाद निर्माण होऊ शकतो, परंतु मोठ्यांच्या सल्ल्यानं तो संध्याकाळपर्यंत नक्कीच मिटेल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगतीचे नवनवीन मार्ग मिळतील, ज्यामुळे तुमचं भविष्य हे उज्ज्वल होईल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.